राज ठाकरे संतापले, देवेंद्र फडणवीसांनी सुनावलं. निवडणुका जाहीर होताच नेमकं काय घडलं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक याद्यांमध्ये दुरुस्ती झाल्यानंतरच निवडणुका घेण्यात याव्यात अशी विरोधकांची मागणी असताना राज्य निवडणूक आयोगानं राज्यातील नगर परिषदा आणि नगरपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. यावेळी माध्यमांनी मतदार याद्यातील घोळ, दुबार मतदार आणि चुकीचे पत्ते यावरून निवडणूक अधिकाऱ्यांकडे प्रश्न उपस्थित केले. त्यावर समाधानकारक उत्तरं न मिळाल्यानं विरोधक आक्रमक झाले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांच्या हातचं बाहुलं असल्याचं म्हटलंय. राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेला मुख्यमंत्री फडणवीसांनी प्रत्युत्तर देत त्यांना अपेक्षित असलेलं उत्तर मिळणार नाही असं म्हटलं. नेमकं राज ठाकरे काय म्हणतायत आणि मुख्यमंत्री फडणवीसांनी कसं उत्तर दिलंय पाहूयात. पत्रकारांनी राज्य निवडणूक अधिकारी दिनेश वाघमारेंना विचारलेला प्रश्न हा उत्तरासहित राज ठाकरेंनी पोस्ट केला. सुलभ शौचालय असेल किंवा आयुक्तांच्या घरात जी यादी आहे त्याला जबाबदार नेमकं कोण आहे? नाही, आता याच्यामध्ये ही जी यंत्रणा आहे, मतदार यादीची यंत्रणा वेगळी आहे. ही ऍक्च्युअली तुमचा वचक नाहीये का या यंत्रणा? आम्ही फक्त ती यादी अडॉप्ट करतो. आम्ही फक्त ती जी यादी ती अडॉप्ट करतो. एक पर्टिक्युलर डेट ठरवतो आणि त्या डेटला ती यादी आम्ही अडॉप्ट करतो. त्याची शहानिशा कोण करतं? सर, शहानिशाचे जे प्रकार आहेत ते सांगितलं मी. दुबार मतदार असतील तिथे आम्ही बघतो, चुकीच्या प्रभागामध्ये गेला ती आम्ही बघतो, नाव इन्क्लूड झालं नाही, विधानसभा मतदार यादीमध्ये नाव आहे पण याच्यामध्ये नाही आहे ते इन्क्लूड करतो, काही क्लरिकल मिस्टेक्स असेल, एरर असेल ते इन्क्लूड करतो. ज्या ठिकाणी जागा नाहीये त्या ठिकाणी मतदार झालं का? ज्या ठिकाणी जागाच नाहीये, फक्त रिकामी आहे त्या ठिकाणी मतदार आहेत. मग हे याच्या संदर्भात काहीतरी असेल ना, काहीतरी जबाबदारी असेल साहेब. जबाबदारी जी आहे त्याच्यामध्ये प्रत्येक प्राधिकरणाची जबाबदारी जी निश्चित केलेली आहे. राज्य निवडणूक आयोगाची जी रिस्पॉन्सिबिलिटी ती राज्य निवडणूक आयोगाची आहे, भारत निवडणूक आयोगाची. हा व्हिडिओ पोस्ट करत राज ठाकरे म्हणाले, आजच्या निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेची क्लिप मला कोणीतरी पाठवली. ती पाहून तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता 100% खात्री पटली आहे की निवडणूक आयोग हे स्वायत्त आहे, ते फक्त संविधानातच. हे सत्ताधाऱ्यांच्या हातचं बाहुलं आहे. दुबार मतदार नोंदणीपासून ते मतदार यादीतील अनेक घोळ या सगळ्यावर एकही प्रश्न विचारल्यावर जर निवडणूक आयोगाला एकही उत्तर देता येत नसेल किंवा द्यायची इच्छा नसेल तर तुमचा उपयोग काय? जबाबदारी तर तुम्ही केव्हाच झटकली आहे. आता उत्तरदायित्व पण नाकारणार, मग तुमच्या पदाचं करायचं काय? महाराष्ट्रातील जनतेनं ही क्लिप जरूर पहा. तुमच्या मतदानाचा ढळढळीत अपमानाचा उगम कुठून आहे हे तुम्हाला कळेल. आणि बाकी या पत्रकार परिषदेत प्रश्न विचारून निवडणूक आयोगाची भांबेरी उडवणाऱ्या पत्रकारांचं मनापासून अभिनंदन. राज ठाकरेंनी ही पोस्ट शेअर करत आपला संताप व्यक्त केला. पण राज ठाकरेंच्या टीकेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आता प्रतिक्रिया दिली आहे. म्हटलेलं आहे की पत्रकार परिषद बघितल्यावर तळपायाची आग मस्तकात गेली, कारण निवडणूक आयोगाकडे उत्तर नाही. दुबार त्यांना एकच उत्तर पाहिजे, ते म्हणजे निवडणुका पुढे ढकला. त्यांना दुसरं कुठलंही उत्तर अपेक्षित नाही आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशामुळे निवडणुका पुढे जाऊ शकत नाही. त्याच्यामुळे त्यांना अपेक्षित उत्तर मिळू शकत नाही. त्यामुळे विरोधकांनी पुराव्यासह निवडणूक आयोगाच्या चुका दाखवूनही याद्यांमध्ये दुरुस्तीला प्राधान्य दिलं जात नसेल तर यंत्रणांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह मात्र नक्कीच उपस्थित होत आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकमत.com.